नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधल्या काळात म्हणाले की हार्दिक पटेल गुजरातमधल्या पटेल आरक्षणाच्यासाठी आंदोलनाला उतरलेले हार्दिक पटेल यांनी ज्याप्रमाणे पटेलांना एकत्र केलेले ते पाहून पाटलांनी इकडे एकत्र यावं, एकमेकांशी बोलावं, अशा प्रकारे सूचक वक्तव्य केलं नारायण राणेंनी. पाटलांना या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असा आहे की मराठा समाजाने सुद्धा आता हार्दिक पटेलच्या मार्गावरनं जाऊन आंदोलन पेटवलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, मुद्दा पुढे नेला पाहिजे. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात या आंदोलनाला खरंच दिशा मिळेल की काय, खरंच हे आंदोलन पुन्हा उभं राहते की काय अशी वाटण्याजोगी परिस्थिती आहे. खास करून केवळ नारायण राणे नाही तर राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतले विरोधी पक्षनेते, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आरक्षण द्या नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. आणि हे कमी होतं की काय, यामुळे आता मराठा संघटनांनी मेळावे घ्यायला सुरुवात केलेलं आहे आणि हार्दिक पटेलांना लवकरच मराठा आरक्षण मेळाव्यामध्ये बोलावलं जाणार आहे अशी सुद्धा बातमी आपण पाहिलेली आहे. त्यामुळे हार्दिक पटेल महाराष्ट्रातल्या पाटलांना पटतील का असा आपण विषय घेतलेला आहे. याला अनेक कंगोरे अशा अर्थानं आहेत की हार्दिक पटेलांचा मार्ग मराठा आरक्षणासाठी पटेल का, हार्दिक पटेलांची मागणी पटेल आणि सर्व अशा जाती जमातींना घेऊन 27 कोटी लोकांना आरक्षण मिळवून देण्याची मागणी ते करतायत, ते मराठ्यांना पटेल का, हे सगळं राजकारण पटणार आहे का, अशा अर्थानं आपण हा विषय घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शशिकांत पवार, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी महेश वेलाणी आहेत, महामंत्री आहेत कच्छ कडवा पाटीदार समाजचे, त्यांचंही स्वागत. प्रतापराव थोरात, ज्येष्ठ पत्रकार, आपल्या स्टुडिओमध्ये, त्यांचंही स्वागत. आपल्यासोबत बाहेर ओबीवरनं लाईव्ह आहेत भाई जगताप, काँग्रेसचे आमदार आहेत, काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी, त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत दोन विशेष अतिथी आहेत, गेस्ट आहेत. शांताराम कुंजीर, प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहेत. आणि त्यांच्या शेजारी आहेत संजय सोनवणे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि ओबीसी आरक्षण हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. आणि खास करून या ओबीसी आरक्षणामध्ये नुसता मराठाच नाही, धनगर समाजाचा वेगळा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा बाकीचा आहेच चालू. त्याही मुद्द्याच्या अनुषंगाने आता आरक्षणाचे सगळेच जातीपाती समाज घटक पुढे यायचा प्रयत्न करतायत. पण आपण आता प्रामुख्यानं या आंदोलनाच्या विषयी सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा मी शशिकांत पवारांकडे जातो. शशिकांत पवारजी, मराठा महासंघ ही त्या अर्थानं मराठ्यांची अपेक्स संघटना, बाकीचे राजकीय पक्ष वगळता जी सुरू झाली होती, अण्णासाहेब होते तिकडे, त्याच्यानंतर तुम्ही आर्थिक आरक्षणाचा मुद्दा मागितला आणि आज एक टप्पा येऊन बसलेला की ओबीसी आरक्षणाचा. आणि आज हार्दिक पटेलांसारखा माणूस गुजरातमध्ये जे पेटवू पाहतोय आंदोलन, आणि आता मराठा काही संघटना, सेवा संघासारख्या संघटना म्हणतात की आपण हार्दिक पटेलांच्या मार्गाने जावं. आपल्याला काय वाटतं? आता मार्ग वगैरे हे फायनल नंतर करायचं आहे. हार्दिक पटेलने एक चांगली तऱ्हेची आता मूव घेतलेली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार, कारण तिथून जी वेव येतेच आणि सगळ्या हिंदुस्थानात जाणार आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने हा तर यंग मुलगा आहे, 21 वर्षाचे. आम्ही काय त्यावेळी एवढे नव्हतो, आम्ही 30च्या पलीकडे गेलेले. अण्णासाहेब पाटील असताना तुम्ही जे सांगितलं तेही खरं आहे की आरक्षणाचा पहिला मुद्दा आपण जे महाराष्ट्रात मांडला तो आमच्या अण्णासाहेब पाटलांनी. आणि त्याच्यानंतर मग मध्यंतरी गुजरातमध्ये ज्यावेळी ही झाली तेव्हा अण्णासाहेब नव्हते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मी सुरतला गेलो होतो त्या काळामध्ये. म्हणजे त्यामुळे आमचं पॅचअप झालेलंच होतं. बरं. आता त्याच्यानंतर मध्ये मोठी हे गेली, पण अण्णासाहेब गेल्यानंतर आमची संघटना बंद झाली, पुन्हा आम्हाला हे करावं लागलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की अण्णासाहेब असताना मंडल आयोग नव्हता, मंडल आयोगाचा अहवाल नव्हता. आणि गेल्यानंतर अहवाल आल्यानंतर आमच्याकडे चर्चा सुरू झाली की आता जर बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना मिळतं तर तुम्ही कशाला विरोध करता. आणि मग रामदासजी आठवलेसारख्या माणसाने आम्हाला सांगितलं की तुम्ही पवारसाहेब आता विरोधात जाऊ नका किंवा आर्थिक निकष बोलू नका, पण मराठा समाजालाच, गरीब मराठा समाजाला मिळावं असं तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला त्या पाठीमागे राहू. आणि बरीच मंडळी पाठीमागे पण राहिली. आणि ते घेऊन ज्यावेळी आम्ही आमच्या कमिटीने ज्यावेळी निर्णय घेतला आणि संबंध आमसमित आम्ही सांगितला, लोकांनी तो स्वीकारून पुढे गेले. बहुजन समाजातल्या सगळ्या जाती ह्या आरक्षणामध्ये गेल्या. फक्त मराठा समाजाला त्यांनी बहुजनपासून नाळ त्याची तोंड टाकली. आणि तिथूनच आमचं दुखणं खरं झालं. तुम्ही कशाला आम्हाला माळी बाजूला काढलात, वंजाऱ्यांना बाजूला काढलात. सत्यशोधक समाज म्हणून जी काही चळवळ त्या काळामध्ये चालू होती त्याचे अधोर सगळे मराठा समाजाचे नेते होते. जयदेव होते, जवळकर होते, शंकरराव मोरे होते. आणि ही चळवळ मराठ्यांनीच उभी केली होती. शाहू महाराज होते. आणि नेमकं मधल्या गव्हर्नमेंटने ही त्यांची नाळं तोडली, त्यातला मराठा बाजूलाच काढायचा आणि ह्याच्यामध्ये डिवाईड करायचं. मग आम्ही ठरवलं नाही, कोणत्याही परिस्थितीत आमची नाळ कायम राहिली पाहिजे. बहुजन समाज हा परस्परापासून दूर होता कामा नये. या दृष्टिकोनातून आम्ही तो मुद्दा मांडला. पण आता म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा, आता तुम्हाला जे एक भूमिका घेतली जाते, मी शांताराम कुंजीरांकडे जाणारच आहे,
की हार्दिक पटेल हे मॉडेल घेऊन आता आरक्षणाची मागणी पुढे रेटली पाहिजे असं मराठा संघटनांमधली अपेक्स बॉडी ज्याला म्हणता येईल, पूर्वापार चालत आलेली बॉडी म्हणता येईल, म्हणजे जी आपली अखिल भारतीय मराठा महासंघ आहे, तुम्हाला पण आता वाटतं की हार्दिक पटेलचा मार्ग योग्य आहे? पटेल पाटलांना पटेल का, हाच तर मुद्दा आहे आपला. नाही, पाटलांना आम्ही पाटील लोकांना सगळ्यांनाच पटवून घेतो. बरं, आणि पटवतो पण अनेक लोकांना. मी शशिकांत मी कुंजीरांकडे जातो पुण्याला. मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शांताराम कुंजीरजी, तुमचे सर्वोच्च नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी असं म्हटलेलं की हार्दिक पटेलांचं अभिनंदन तर केलेलंच आहे, आणि शिवाय तुमच्या मेळाव्यांमध्ये यापुढे हार्दिक पटेलांना तुम्ही बोलावणार. काय दिशा आहे, काय भूमिका आहे? हार्दिक पटेलांबरोबर काही संवाद झालेला आहे का, आणि काय भूमिका असणार आहे? महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यामध्ये उपोषण असेल, रास्ता रोको असेल, किंवा शिवशाहू यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची जागृती केली. मुंबईमध्ये 4 एप्रिल 2013ला प्रचंड असा मोर्चा काढला, आणि त्यानंतर शासनानं नारायण राणे समिती नेमली, आणि समितीच्या माध्यमातून अभिप्राय आला, आणि मराठा समाजाला ESBC नावाच्या वर्गामध्ये 16% आरक्षण दिलं. ह्या सगळ्यात पहिल्यांदा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा संघटना या संघटनेचं हे यश आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती हे कोर्टामध्ये आरक्षण अडकलं. आता ते न्यायालयीन लढाई आमची चालूच आहे. परंतु या देशामध्ये हार्दिक पटेलच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाचा पाटीदार समाजाला OBC आरक्षण मिळावं, हे असं एक आंदोलन सुरू झालं. मोठ्या प्रमाणावर त्याला यश आलेलं आहे. आणि मग त्या भागातल्या अखिल भारतीय कुर्मी परिषदेच्या माध्यमातून आमच्याकडे निरोप आला. आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्याकडे निरोप आला की हे आंदोलन शेतकरी जाती समूहाचं, म्हणजे त्यामध्ये पटेल, जाट, रेड्डी, कुर्मी, गुज्जर हे सर्व शेतकरी समाजाचे जाती आहेत, यांचं देशव्यापी आपल्याला संघटन करायचे. आणि फक्त आरक्षणच नाही तर इतर सुद्धा शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आपल्याला देशव्यापी आंदोलन उभं करायचंय. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, सांगली, नागपूर या ठिकाणी आपल्याला मेळावे करायचे. तर आपलं सहकार्य पाहिजे. हे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी असा निर्णय घेतला की पहिल्यांदा त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं पटेलांचं, आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे 4 ठिकाणी मोठे मेळावे घ्यायचे आहेत. त्यासाठी हे सगळे शेतकरी समूह जे आहे, या सर्व जाती जमाती एकत्र करून देशव्यापी लढा उभा करण्यासाठी आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मान्यता दिलेली आहे. आपण भाई जगतापांकडे जाऊयात. भाई नारायण राणे, मी येतो. कुंजीरजी आहे आपल्याकडे भरपूर वेळ, मी पुन्हा आपल्या सगळ्यांकडे सारखं येणार आहे. मी भाई जगतापांकडे जातो. भाई, काँग्रेसच्या 2 नेत्यांनी प्रामुख्यानं हार्दिक पटेलांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातली चर्चा सुरू केली. एक नारायण राणे आणि एक विखे पाटील. आता एक मोमेंटम पकडू लागलेला आहे. काँग्रेसची यापुढची भूमिका काय असणार आहे? कारण तुमचेच नेते काँग्रेसचे जे तिकडचे राहिलेले आहेत, सोलंकी, ज्यांनी खामचा प्रयोग केला होता, ते मात्र आज त्यांची इंडियन एक्सप्रेसला अँकर स्टोरी आलेली आहे की या आंदोलनात काही दम नाही, कारण याला सत्याचा आधार नाहीये, त्यामुळे या आंदोलनाने मागणी टिकणार नाहीये. आता आम्हाला सांगा, महाराष्ट्र काँग्रेस युनिट या मोमेंटमला कशा प्रकारे बघणार? वेळ दिला तर बरं होईल, कारण हा प्रश्न 2 अँगलमध्ये किंवा 2 टप्प्यामध्ये तो पाहता येईल. एक, हार्दिक पटेलचं जे आंदोलन आहे, हे हार्दिक पटेलने उभं केलेलं नाही. 1980 सालापासून आजपर्यंत ते आंदोलन पाटीदार समाजाचं ते जुनं आंदोलन आहे. आणि काँग्रेसमध्ये ज्या वेळेला केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते किंवा चिमणभाई पटेल मुख्यमंत्री होते, त्या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये याच भाजपने त्यांना, त्या समाजाला प्रोत्साहित करून तो खरं तर पारंपरिक काँग्रेस बरोबर असलेला समाज कालांतराने तो विभक्त झाला आणि तिथे भाजपाची सत्ता आली. हा त्या आंदोलनाचा मूळ गाभा आहे. बरं, हार्दिक पटेलचं एका बाबतीमध्ये त्याचं आपल्याला हेच करायला पाहिजे, कौतुकच करायला पाहिजे. 22 वर्षाचा एक मुलगा अशा पद्धतीने पूर्ण राज्य आणि पूर्ण समाज एकत्रित करतो, तेवढ्यापुरतं त्याचं आपण कौतुक करू पाहिजे. तर परंतु त्याचं एका बाबतीमध्ये अजिबात कौतुक करता येणार नाही ह्याच्यामध्ये. कारण असं आहे की त्याची जी वक्तव्य जी आहेत ती अतिशय ज्याला आपण आक्षेपार्ह आणि घातक आहेत. आक्षेपार्ह आणि घातक म्हणण्याचं कारण असं आहे,
हार्दिक पटेलने म्हणताना असं म्हणालेलं आहे हो. की हमें ओबीसी में आरक्षण दो, अगर हमें नहीं मिलता है तो किसी को भी मत दो. हो. हे जे काय वक्तव्य आहे, आणि तो एकदा बोलला नाही, हो. हे त्याच्या झालेल्या सगळ्या सभांमधून तो वारंवार बोललेला आहे. हो. आणि म्हणून या देशामधला जो आरक्षित जो समाज आहे, मग तो मागासवर्गीय असेल, मग तो भटक्या विभक्त असेल, मग तो आदिवासी असेल, हो. मग तो ओबीसी असेल, या सगळ्या समाजाला आपल्या घटनेने दिलेला हा जो काय अधिकार आहे, बरं, तो अजिबात कुणाला काढता येणार नाही. आणि म्हणून हार्दिक पटेलचं कौतुक तिथपर्यंत ठीक आहे की त्याने समाजाला एकत्र केलं, परंतु त्याच्या उद्दिष्ट बाबतीमध्ये मनामध्ये शंका आहेत. बरं. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मी एवढंच आताच्या घडीला म्हणजे भाई तुम्ही नारायण राणेंना खोडताय, म्हणजे भाई तुमचं मत हे नारायण राणेंच्या अजिबात विरोधात नाही. जाणार आहे असा अर्थ निघतोय. म्हणजे काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये वेगळी मतप्रवाह आहेत. एक आमदार भाई जगताप, एक आमदार नसलेले आता नारायण राणे यांच्यामध्ये मतभेद आहेत. नाही, असं आहे की म्हणून म्हटलं की तुम्ही त्याच्यावरनं कन्क्लुजनवर जर येत असाल तर तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही या तुम्ही त्याच्या निष्कर्षापर्यंत, परंतु तसं नाही. नारायण राणे काय म्हणाले, हा मुळात फरक आपल्या लोकांनी समजूनच घेतलेला नाही. अहो, हार्दिक पटेल असेल किंवा तो असेल, तो त्याला आरक्षण मिळावं म्हणून तो समाज लढतोय. इथे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे नारायण राणे कमिटीच्या शिफारशीनुसार, आणि देशभरातल्या सगळ्या समाजाचं एकंदरीत अध्ययन करून नारायण राणे कमिटीने जवळजवळ वर्षभर अभ्यास करून 16% याचा तो जो काही हे केला, तो निर्णय घेतला गेला. हा बेसिक फरक आहे ह्याच्यामध्ये, मुद्दाम मला सांगावंसं वाटेल या ठिकाणी. आणि म्हणून त्या हार्दिक पटेलचं म्हटलं तितक्यापुरते कौतुक ठीक आहे की त्याने समाजाला एकत्र केलं. आता प्रश्न असा तयार होतो, जेव्हा नारायण राणे असं म्हणाले पटेल एकत्र आले, पाटील एकत्र येतील की नाही, तर त्याला कारण असं आहे, किंवा आमचे नेते, विरोधी पक्ष नेते हे जे बोलले, विखे पाटील जे बोलले, त्याला कारण असं आहे, 23 जुलैला राज्याच्या मुख्यमंत्र्याने सभागृहामध्ये असं सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकार पावलं उचलेल, सरकार कायदा करेल, किंवा सरकार ह्याचं कोर्टामध्ये असलेलं जे हे आहे त्याच्या बाबतीमध्ये सरकार हे करेल. कारण 29 जुलैला या बाबतीमध्ये कोर्टातली सुनावणी होती. ते फक्त त्यांना टाळायचं होतं. आज तागायत त्यांनी काहीही केलेलं नाही. त्याच्याकडे मी सविस्तर येतो पुन्हा, कारण आताच्या पुरता मुद्दाच नाहीये. तुमचं पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस सरकार असताना सुद्धा या आरक्षणाला इम्प्लिमेंट करताना त्याला कोर्टानं त्याला स्टे दिली होती, कारण नारायण राणेंचा अभ्यास सफिशियंट नाहीये. हे कोर्टानं शेरा मारलेला आहे, माझा शेरा नाही. मी येतो भाई, तुमच्याकडे येतो, आपल्याकडे तासभर आहे, मी तुमच्याकडे येणार आहे भाई. बरं, बोला भाई, बोला, पूर्ण करा, कंप्लीट करा दिलं. बोला प्लीज. असं आहे की अशा पद्धतीने थोडासा जो बुद्धिभेद केला जातो तो तितकासा योग्य नाही. ही गोष्ट खरी आहे, याने कोर्टाने ताशेरे नाही ओढवले. कोर्टाने हे सांगितलेलं आहे की जो काय अभ्यास झालेला आहे त्याच्यात अधिकचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जे काही निकष रिझर्वेशन साठी किंवा आरक्षणासाठी जे हवे असतात आहेत त्याच्यामध्ये अधिक सुस्पष्टता हवी, अशा पद्धतीने कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याला तुम्ही ताशेरे म्हणा, हरकत नाही. आणि म्हणून आता असलेल्या सरकारची जबाबदारी ती वाढते की ते सगळे निकष अधिकचे ही झाली न्यायालयीन लढाई. आपला आता पॉइंट, मूळ मुद्दा आपला चाललेला आहे की या पुढचं हे आंदोलन, हे मोमेंटम आतापर्यंत काँग्रेस पक्षीय पातळीला आणि काही संघटना आंदोलनाच्या पातळीला लढत होत्या. आता त्याला हार्दिक पटेल मॉडेल, गुजरात मॉडेल राबवलं जाईल का आरक्षणासाठीचा, तो मुद्दा चाललेला. मी आपल्याकडे येतो, मी येतो भाई, पण आता ते तसं होईल असं वाटतंय. राणेंची भाषा तरी तशी वाटते. मी येतो भाई, तुमच्याकडे येतो. मला संजय सोनवणेंकडे जाण्यापूर्वी मी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत प्रतापराव थोरात आहेत, ज्येष्ठ पत्रकार. थोरातजी, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहताय? याच्यातला काँग्रेसचा सहभाग, राणेंचा स्वतःचा सहभाग, विखे पाटलांचा त्याच्यात घेतलेली उडी आणि एकूण मराठा संघटनांचं राजकारण. याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की तुमचा प्रश्न जो आहे त्याप्रमाणे सांगतो, पटेल आणि पाटलांचं. महाराष्ट्रामध्ये पाटलांच्या मध्ये क्षात्रतेज जास्त आहे आणि गुजरातच्या पटेलांच्या मध्ये वैश्यतेज जास्त आहे. बरं. त्यामुळे इथला समाज जो आहे ते गुजर मारवाड्यांच्याकडे नोकरी करणं त्यांना परवडतं, परंतु त्यांचं नेतृत्व नाही स्वीकारणार. त्यामुळे हार्दिक पटेलचं नेतृत्व इथं स्वीकारून काय आंदोलन करतील याच्यावरती माझा विश्वास नाही. ते फक्त
नितीश कुमार वगैरे करतील, तिथं कुर्मी समाजाची संख्या 4% आहे. त्यांना जे राष्ट्रीय पातळीवरती जी संख्या दाखवायची ना, 27 कोटी हो, त्या नितीश कुमारांचं माझं 15-20 वर्षापूर्वी बोलणंही या विषयात झालं होतं. तर त्याच्यामध्ये नितीश कुमार या आंदोलनाला लगेच, त्यांची गरज आहे ती, त्यांनी कोयरी समाजाशी तिकडे अलायन्स वगैरे केले होते. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे की रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आंदोलन तुम्ही करा, काही करा, त्याच्यामध्ये फार पुढे जाता येणारच नाही. आता तुम्ही आता अलीकडचं 6 महिन्यापूर्वीचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे, आमचं रंजन गोगोय आणि रोहिंटन नरिमन या दोघांच्या बेंचचं स्टेटमेंट आहे, त्याचे तुम्ही डिटेल जरा ते पाहिलं तर त्याच्यामध्ये असलेली रिझर्वेशन्स कशी कमी करता येतील याच्याबद्दलचा भर आहे. इतर समाजाला, इतर गटांना द्यावं, म्हणजे समजा ट्रान्सजेंडर्सला द्यावं किंवा समजा क्रिमिलियरचं काढून घ्यावं. 2-2 पिढ्यात ज्यांना रिझर्वेशनचे फायदे मिळाले त्या SC आणि STचं सुद्धा काढून घ्यावं, इतरांच्यासाठी सोय करावी. दुसरा भाग असा आहे की स्त्रियांच्यावरती जे काय अत्याचार झाले अशा स्पेशल जे काय गट करून त्यांना काही रिझर्वेशन ठेवावी, अपंगांना ठेवावं, याबद्दलचं आहे. जात आणि धर्माच्या नावावरती कुठेही रिझर्वेशन देऊ नये अशा पद्धतीचं स्पष्टपणानं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची मानसिकता काय हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्यांनी आचारसंहिता लागायच्या आधी, लोकसभेच्या आधी तुम्ही जाटांना रिझर्वेशन दिलं होतं, ते अनसीट केलं सुप्रीम कोर्ट आणि त्याचंच ते जजमेंट होतं. 17 मार्चचं जजमेंट आहे ते. त्याच्यामुळं या विषयात या आंदोलनात फारसं काही होईल असं मला वाटत नाही. रिझर्वेशनच्या बाबतीत सुद्धा फार मोठी वाटचाल होईल नाही. कोर्टानंच त्याच्यावरती स्टे आणलेले आहेत. त्यामुळं भोळ्या भाबड्या मराठा समाजातल्या तरुणांची किंवा तिकडच्याही पटेल समाजातल्या तरुणांची उगीच चेष्टा करू नये कुणी आंदोलन. दुसरी गोष्ट अशी की म्हणतात 22 वर्षाचा तरुण वगैरे, असं काही नाही. अनेक वेळा राजकारणामध्ये बोलवतेधनी वेगळे असतात आणि बुजगावणी उभं केली जातात. हा दुसरा भाग. दुसरी गोष्ट अशी, गुजरात राज्याची मानसिकता ही राईटिस्ट आहे, ती काही लेफ्टिस्ट नव्हे. तुम्ही सगळा ट्रेड युनियन मुवमेंट तिथं कधी मूळ धरलेली नाही. गुजरात राज्य त्याची मानसिकता राईट पद्धतीने जाते आणि हार्दिक पटेल हे बाळासाहेब ठाकरेंची भक्त आहेत. त्यामुळे रिझर्वेशनला विरोध असणाऱ्याचं करायचं हे आणि इकडे करायचं हे होणार घेणारच आहे. कारण त्यांची जी दुसरी लाईन आहे की आम्हाला नाही तर कोणालाच नाही, तो वेगळा मुद्दा मला दोन्ही मराठा संघटनांच्या नेत्यांना घ्यायचंय. मी भाई, तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला बोलायचंय, तुमच्याकडे येतो भाई. त्यापूर्वी 2 गेस्ट पूर्ण करावे लागतील आपल्याला. एक आधी पहिल्यांदा मी पुण्याला पुन्हा एकदा संजय सोनवणेंकडे जाण्यापूर्वी महेश वेलाणींना. महेश जी, आपके जो सर्वोच्च नेता है, मतलब अभी जो नेता बन चुके हैं, हार्दिक पटेल है. हार्दिक पटेल का भी यहाँ पे जोर शोर से स्वागत होने की सोची जा रही है. मराठा संगठना उन्हें आगत स्वागत में उन्हें सोच रही है कि उनको बुलाया जाए या हम उन्हें जुड़े. तो इस तरह से अगर हार्दिक पटेल का आकर्षण, हार्दिक पटेल का अपील आगे, पटेल जाति के आगे जाके बाकी की जाति अगर स्वीकार रही हैं, जो बड़ी जातियां हैं, जाट है, गुज्जर है, मराठा है, तो आप उसे इस बदलाव को किस तरह से देखते हैं? देखिए, ऐसा है कि हम अगर उनको बोलते हैं कि वो 22 साल का लड़का है, 22 साल का लड़का है, मगर सत्य है कि 25 करोड़ आदमी उसके पीछे है आज. और ये आंदोलन कोई 2-3, आपने मान भी लिया कि 25 करोड़ आ गए, तो आपका मानना है कि जाट, गुर्जर, मराठा सभी पीछे हैं अभी हार्दिक पटेल पीछे है. अच्छा, और सत्य है इसलिए तो पीछे है. ओके. आज पूरे गुजरात में इतना एक साथ में आदमी इकट्ठा करना, ये कोई अपने हाथ में छोटी बात नहीं है. एक साथ में, ठीक है, ये दंगा फसाद हुए वो अलग बात है, उसमें कोई ऐसी बात भी नहीं थी. आज की डेट में भी हार्दिक पटेल की जो बात है वो ठीक है. बाकी पूरा पटेल समाज एक ही बात कर रहा है कि हमें शांतिपूर्वक निवेदन करना है. बात यह है कि पटेल आज सबको दिख रहे हैं कि पैसे वाले हैं. पटेल पैसे वाले है ही नहीं. अगर होते तो अपनी मातृभूमि छोड़ के क्यों पूरी वर्ल्ड में घूमते थे इतनी जगह जगह पे जाके. हमारे जो पूर्वज है, दोरी और लोटा लेके पूरे वर्ल्ड में गए, वहां मेहनत किया, रात दिन मेहनत करी, तब जाके ये दिन हुआ है. और इसमें भी ये नहीं है कि सभी पटेल आज पैसे वाले हैं. कोई भी ज्ञाति में कोई पैसे वाले भी नहीं है, संपूर्ण सोट. और भाई जी, आपने बताया कि सरकार ने ये उनको नहीं, ये तो नहीं, भाई जगताप ने बताया ना कि सरकार ने उसको हक दिया है. हक नहीं दिया था, उनको सोई दी थी. मतलब उनको सगवड़ दी थी कि जो गरीबी के नीचे रहता है, गरीबी की जो नीचे है, उनको सहायता दे. कि एक पेढ़ी में अगर उनको सहाय मिल जाती और वो अच्छी तरह सक्षम हो जाते हैं, तो फिर उनको आज आरक्षण की क्या जरूरत है. आरक्षण का जो मतलब था और बंधारण में लिखा था सिर्फ 10 साल के लिए, और आज ये राजनीति की वजह से 50-60 तक चलते रहता है.
और पटेल को नहीं तो फिर किसी को भी मत दीजिए ना आप। और अगर देना ही है तो जो गरीबी के नीचे जिनको हकीकत में जरूरत है उनको आप दीजिए। ठीक आहे, आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला खरं तर वेलाणींना सुद्धा अनेक प्रश्न विचारायचे आहेत, पण ब्रेक नंतर आपण संजय सोनवणेंकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठा, गुज्जर, जाट अशा त्या प्रदेशातल्या बहुसंख्याक, शक्तिशाली, प्रभावी जाती जर का आता आरक्षणासाठी येण्याकरता एकत्र होत असतील, जो एक 27 कोटी 30 कोटी वगैरे आकडा मानला जातोय, तर मग आरक्षणाच्या सगळ्या चर्चेला कोणती दिशा मिळणार आहे? मग काय होणार आहे बहुजनांच्या एकूण चळवळीमध्ये? मग बहुजन कोणाला ठरवायचं इथपर्यंत व्याख्या बदलावी लागणार आहे का? ब्रेक नंतर त्याची चर्चा पाहत राहा लक्षवेधी.